महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कबूतरखान्याचा विषय पेटण्याची चिन्ह दिसतात। जैन समुदायाच्या सभेनंतर आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालेल्या आहेत। कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशाचे पोस्टर सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतात। जैन मुनींच्या सभेनंतर सुरू झालेल्या मराठी विरुद्ध अमराठीचा वाद या संदर्भातला आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। मुंबईच्या निवडणुकीत कबूतरखान्याचा विषय पेटणार। जैन समुदायाविरोधात आम्ही गिरगावकर संघटना मैदानात। कबूतर गो बॅक टू राजस्थान, गिरगावकरांचा नारा। जैन मुनींनी मुंबईतल्या धर्मसभेतून अकलेचे तारे तोडले। कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे रोग होतात असं सांगणारे डॉक्टर मूर्ख आहेत। एखादा दुसरा माणूस मेला तर काय फरक पडतो? कबुतरांच्या विष्ठेमुळे किडनीचे रोग बरे होतात असे अनेक शोध जैन मुनींनी लावले। त्यानंतर कबुतरांसाठी शस्त्र हाती घेऊ, आगामी महापालिका निवडणूकही लढवू अशा कडक शब्दात धमक्याही दिल्या। जैन मुनींच्या धर्मसभेनंतर आता मराठी माणूसही पेटलाय। गिरगावमध्ये आम्ही गिरगावकर संघटनेनं गुजराती मारवाड्यांना आपल्या राज्यात जाण्याचा सल्ला दिलाय। यासाठी कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान अशी पोस्टरबाजी करण्यात आली आहे। जैन धर्मगुरूंच्या आक्रमकतेला त्याच भाषेत उत्तर देण्यात आलंय की कुठल्या मुनींबद्दल यापूर्वी आम्ही कधी बोललो ना। आम्ही गिरगावकर संघटना आणि आमचे संस्कार आहे मराठी लोकांचे, पण कालपासून ते मुनी राहिले नाहीये। कालपासून ते राजकीय पक्षाचे एक पदाधिकारी राहिले, पण त्यांना काउंटर करायचा किंवा त्यांच्या विरोधात बोलायचा हा पुन्हा आमचा अधिकार आहे, बरोबर। प्रथम गोष्ट ही। दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी काल फापरली आहे की 2 कोटी आम्ही दिले महाराष्ट्रासाठी, हे केलं। तुमची महाराष्ट्रामध्ये काळी मात्र आम्हाला काही गरज नाही। गो बॅक राजस्थान म्हणजे ते मूळचे तिकडचे आहेत, म्हणून गो बॅक राजस्थान असे बोर्ड ते आपण आपल्यातर्फे करण्यात आलेले आहे। तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली की आम्ही बाळासाहेबांनी जसं ते वाघाचं हे केलं तसं आम्ही पण करणार। बाळासाहेबांबरोबर पहिली गोष्ट बरोबरी करायची कोणाचीच लायकी नाही, तर तुम्ही करू नका। मग तुम्ही कोणी असाल, कुठल्याही व्यक्तीने बाळासाहेबांची बरोबरी करू नका। 4 गोष्ट त्यांनी सांगितली, आम्ही टॅक्सेस अमुक केले, आम्ही अमुक हे केलं, आम्ही तमुक केलं, किंवा कबुतरांचं आम्ही हे करू। तुम्हाला जे करायचं आहे ते तुमच्या राज्यात जाऊन करा, इकडे डेअरिंग मुळीच करू नका। साहेबांनी एक वाक्य सांगितलं होतं, अरे कोण करेल त्याला कार्य कोकणा। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांना फॉलो करणारे लोक आहोत। जैन मुनींनी कालच्या धर्मसभेतून शांतीदूत जलकल्याण पक्षाची घोषणा केली। यावर गिरगावकरांनी पोस्टरच्या माध्यमातून उत्तर दिले। शांतीदूतांच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरुवात करायला हवी असं आवाहन गिरगावकर संघटनेनं मराठी माणसाला केलंय। आम्ही गिरगावकर संघटनेच्या आंदोलनाला जैन समाजानं विरोध केलाय। पक्षी असो किंवा माणसं, त्यांना भारतात कुठेही राहण्याचा अधिकार आहे असं जैन समाजाच्या प्रतिनिधींनी म्हटलंय। ते लाईफच्या इनएक्सपिरियन्स असल्यामुळे ते या रीतीचे पोस्टर लावण्यात आलेले आहेत। कबूतर जे आहे ते पक्षी आहे आणि पक्ष्यांना कुठल्याही शहर, मोहल्ला, राष्ट्र, देश अशी सीमा नसते। ते त्यांना जिकडे पण फिरायचे असतील ते फिरतील आणि जिकडे जायचं ते जातील। व्यापाराच्या निमित्तानं देशभर पसरलेल्या गुजराती मारवाडी समाजाची राजकीय महत्वाकांक्षा ही हळूहळू वाढीस लागली आहे। हीच महत्वाकांक्षा मराठी विरुद्ध अमराठी वादाचं कारण ठरते। 2 महिन्यापूर्वीच तेलंगणा राज्यातही मारवाडी गुजराती समुदायाविरोधात संतापाची लाट उसळली होती। मारवाडी आणि गुजराती व्यापारी हे स्थानिक व्यापाऱ्यांवर दादागिरी करतात। या विरोधात स्थानिक पक्षांनी देखील मारवाडी गो बॅकचे नारे देत तीव्र आंदोलनं केली आहेत। मुंबईतही जैन मुनींची राजकीय भूमिका मराठी विरुद्ध गुजराती संघर्षाचं कारण ठरू शकते। विशेष म्हणजे या भूमिकेमुळे भाजपचंही नुकसान होण्याची चिन्ह दिसतायत। निवडणूक कोणतीही असो, जैन समाजानं नेहमीच भाजपला पाठिंबा दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विजयातही जैन समाजाचा सिंहाचा वाटा असल्याचा दावा जैन समाज करतोय। पण आता जैनांनी स्वतंत्र पक्षाची घोषणा करून भाजपशी राजकीय नाळ तोडण्याची धमकी दिली आहे। अशा परिस्थितीत आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची चुरस चांगलीच वाढणार हे निश्चित झालंय। ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई।